सगळे स्पेसिफिक वाचतो की सगळं मी एका वेळेला 4-5 पुस्तक वाचतो. माझं जरा वाचण्याचं ऑड आहे. पहिलं वाचलं की आता नंतर सवय लागली नाही, ऍक्टिंग सुरुवातीला मी एक पुस्तक वाचायचो एका वेळेला, पण नंतर माझं लक्षात आलं की मला मूड प्रमाणे वाचायला आवडतं. त्यामुळे माझ्याकडे नेहमी 4-5 पुस्तकं असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ ह्याचं मी 52 पानं वाचलेत, त्याची 68 पानं वाचले, त्याची 12 पानं वाचले, त्याची 203 पानं वाचले, त्याची 84 पानं वाचलेत. आज रात्री झोपताना मला वाटतं की आज काय वाचलं पाहिजे, आज हे वाचलं पाहिजे. मग त्या मूडचं मी उचलतो आणि ते वाचून झोपतो. उद्या मला वाटतं की नाही ते आता आज ते वाचलं पाहिजे. सो मी वेगवेगळ्या मूडचे 4-5 पुस्तकं एका वेळेला वाचत असतो. मी जेवढ्या लोकांना भेटलोय, ज्या लोकांना जे खरंच आयुष्यात सक्सेसफुल आहे, त्यांच्या आयुष्यातलं कॉमन पॉईंट कुठला असेल तर ते पुस्तक आहे रिअली आणि वाचणं. आणि जे तुझ्यात मी पाहतोय की ते वाचणं खूप कमालीचं आहे मित्र. काय काय फरक पडतो एखाद्याच्या आयुष्यात वाचण्याने? खूप समृद्ध होता तुम्ही. वाचन तुम्हाला खूप प्रश्नांची उत्तर देतं तुमची. वाचन तुम्हाला खूप अनुभव देतं. अदरवाईज तुम्हाला ते अनुभव घ्यायला लागतात ना. वाचनातनं ते अनुभव तुम्हाला न घेता येतात. आणि वाचणं तुम्हाला खूप लेवल हेडेड बनवतं. कारण तुम्ही लोकांचे विचार वाचता, त्यांचं म्हणणं वाचता, त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू वाचता. कधी फिक्शन वाचता, कधी फॅक्ट वाचता, कधी कविता वाचता. तुम्हाला खूप तुमचं ब्रेन इतकं इव्हॉल्व्ह होतं वाचण्याने. वाचण्यासारखा दुसरा मित्रच नाही. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. अनफॉर्च्युनेटली तुमचं जनरेशन वाचत नाही हल्ली खूप. वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आणि आपल्याकडे केवढं आहे वाचायला. एक 5 पुस्तकं तुम्ही आयुष्यात ही वाचाच. रारंगढांग काय ते? पुस्तक आहे. राजा शिवछत्रपती, दी अल्केमिस्ट, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, व्यक्ती आणि वल्ली. जे पहिलं पुस्तक सांगतील ते कुठल्या जॉनरचे? रारंगढांग वाच. म्हणजे असा ड्रामा, असं थ्रिल फार कमी वेळा अनुभवलंय मी. पहिल्यांदा असं वेगळं पुस्तक कुणीतरी सजेस्ट